नमस्कार. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तक वाचनाच्या आजच्या 7व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस खूपच विशेष आपला जाणार आहे, कारण आज 7वं सेशन आहे आणि आज आपण कर्माचा सिद्धांत समजून घेणार आहोत. कर्म आणि फल या सिद्धांताला आज आपण समजून घेणार आहोत. डॉक्टर दीपक चोपडा यांचे मी खूप धन्यवाद करतो की त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि आज आपल्याला एवढे मोठे आध्यात्मिक सिद्धांत सफलतेचे एवढ्या सोप्या भाषेत आपण समजून घेत आहोत. तर तुमच्या कमिटमेंटला सॅल्यूट आहे माझा की एवढ्या सकाळी सकाळी आपण एवढे जण या ठिकाणी येत आहे आणि बाकी लोकांना पण तुम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. बरेच गेस्ट आता आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि आपलाही विचार हाच आहे की किती जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे किंवा आपल्याला पोहोचवता येऊ शकते टीम माय पॉसिबिलिटीच्या माध्यमातून. तर आज तुमच्यामध्ये असताना मी खूप आनंदित आहे, उत्साहित आहे खूप जास्त, कारण मी जेव्हा याचं प्रिपरेशन करत होतो कर्माचा सिद्धांत, तर मी कितव्यांदा वाचलं असेल मलाही माहित नाही. खूप वेळा या पुस्तकाला मी रीड केलेलं आहे 2018 पासून. पण काल जेव्हा ते चॅप्टर मी वाचत होतो, तर मला सुद्धा आतून हलल्यासारखं झालं की किती जास्त जागृत राहण्याची गरज आहे मला माझ्या जीवनात उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कर्म करताना. आणि तुम्हाला सुद्धा ती जागरूकता आज मिळणार आहे की कर्म किती महत्वाचे आहेत, कर्मामध्ये काय ताकद असते आणि कर्माचं फळ कशा पद्धतीने आपल्याला मिळते, हे सगळं आपण खूप शांततेनं आज समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण टीम माय पॉसिबिलिटीच्या मिशननी. संजय सर आणि प्रीती मॅडमला मी इन्व्हाइट करत आहे मिशन क्रिएट करण्यासाठी. वेलकम प्रीती मैडम. नमस्कार सर। नमस्कार. मैं प्रीति संजय पेंसलवार आपका टीम माय पॉसिबिलिटीज में दिल से स्वागत करती हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक ऐसी अकेली टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद करे, ताकि वो उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरह की जिंदगी जीना चाहते हैं, तो मैं आपको इस टीम में हिस्सा बनने के साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करती हूँ। थैंक ग्रेट. थँक यू प्रीती मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मिशन या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे टीम माय पॉसिबिलिटीचं. एनर्जी कंपनी सुद्धा एका मिशनवर काम करत आहे मागच्या 50 वर्षापासून. रिअलायझिंग ट्रू फिजिकल हेल्थ. पूर्ण जगाला पाणी पिऊन आरोग्य मिळालं पाहिजे. कॉर्पोरेट फिलॉसॉफी आहे आपल्या कंपनीची. नंतर आहे फायनान्शियल हेल्थ आणि तिसरं आहे मेंटल हेल्थ म्हणजे पीस ऑफ माइंड. हेल्थ, वेल्थ आणि पीस ऑफ माइंड या त्रिसूत्रीवर एनर्जी कंपनी जपानवरून मागच्या 50 वर्षापासून काम करत आहे आणि म्हणून एनर्जी कंपनी एकाच प्रॉडक्टला घेऊन काम करत आहे, कारण मिशन आपल्याला फुलफिल करायचं आहे त्या ठिकाणी. तर आपण पुढे जाण्यापूर्वी थोडंसं वॉर्मअप करूया. तर तोपर्यंत मी तुमचा गॅलरी व्ह्यू पण या ठिकाणी करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बघणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करून बसलेले आहात या ठिकाणी. आणि तुम्हाला सर्वांना आपल्याला माहित आहे की विशुद्ध क्षमतेचा जो सिद्धांत आहे, त्याला आपल्या जीवनात आचरणात आणण्यासाठी पहिली गोष्ट आहे मौन. दुसरी गोष्ट आहे ध्यान. तिसरी गोष्ट आहे नॉन जजमेंटल, अनिर्णय ची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आणि चौथी नेचरला, निसर्गाला न्याहाळायचं आहे आपल्याला. तर त्याच्यापैकी ध्यानाची प्रॅक्टिस आपण आता या ठिकाणी करणार आहोत आणि सगळ्यात चांगलं ध्यान हे डान्स करून लागत असते. तर आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ ऑन करून आपल्या घरी बसून 2-2.5 मिनिटापर्यंत ध्यान करायचं आहे. पण ते ध्यान डोळे बंद करून गंभीर होऊन करायचं नाही आहे.
मी गॅलरी व्ह्यू मध्ये आहे. तुम्ही मला सर्वजण दिसत आहात आता, कारण मी साऊंडच प्ले करणार आहे या ठिकाणी. ग्रेट, ग्रेट. मेडिटेशनची झलक तुम्हाला आली असेल. कुठंतरी तुम्ही स्वतःला विसरले असाल. आपल्यामधली अकड कमी झाली असेल. आपला जो उंदराचा सिंह झालेला आहे, त्याला उंदीर करायची प्रोसेस चालू आहे आपली आता. लहानपणापासून कोणी रेल्वे एम्प्लॉई बनलं, कोणी टीचर बनलं, कोणी डॉक्टर बनलं, कोणी मॅनेजर बनलं, कोणी लेक्चरर बनलं, कोणी फॉरेस्ट अधिकारी बनलं. तर ग्रेट. आज विशेष प्रोग्राम आहे आपला आणि खूप जास्त मजा येईल तुम्हाला. भीती पण वाटेल तुम्हाला आज. म्हणजे एक एक पाऊल जीवनात टाकताना किती सांभाळून टाकावं लागते. एक एक कर्म जीवनात करताना किती सांभाळून करावं लागते. आणि कुठलंही कर्म करताना कर्म करण्यापूर्वी किती सजगता असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या प्रकरणामध्ये होणार आहे. तर सफलतेची आध्यात्मिक व्याख्या फक्त तुमच्याकडे खूप पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे आणि म्हणून आपण सफल आहो. समाजाच्या नजरेत सफल आहो. पण वैयक्तिक विचार केला तर ती सफलता नाही. सफलतेच्या व्याख्येमध्ये दीपक चोपडांनी आपल्याला 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि पहिली गोष्ट आहे आरोग्य. आपल्याकडे जर आरोग्य असेल तर आपण सफल आहे. आणि आज मॅक्झिमम लोकांचा आरोग्यावर, काय म्हणू आपण त्याला, आरोग्याकडे बघायला वेळ नाही. बिझी आहे आपण आपल्या जॉबमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कामामध्ये. वेळ नाही आहे. आणि म्हणून बीपी आहे, शुगर आहे, कॉमन आहे आणि बाकीचे आजार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वस्थ राहणं नॅचरल आहे, नॉर्मल आहे. बिमार असणं ॲबनॉर्मल आहे. स्वस्थ राहणं काही कठीण नाही आहे. पण जीवनशैली आपल्याला बदलावं लागणार आहे. आपली थॉट प्रोसेस आपल्याला बदलावं लागणार आहे. तर मी रिवाइज करत आहे दररोज तुम्हाला, की आपल्या सबकॉन्शियसमध्ये, DNA मध्ये, बीइंगमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे परमनंटली, की सक्सेस पैशाच्या मागं धावून आपल्याला कुठं पोहोचायचं एक्झॅक्ट. मग याचा अर्थ हा नाही की ह्याचा कोणी की पैसा कमवायचा नाही का? एवढा व्हिडिओ मी कशासाठी लावतो दररोज? हे सगळं जीवनात आपल्याला उपभोगायचं आहे आणि त्यासाठी भरपूर पैसा कमवायचा आहे. चांगल्या मार्गाने आशीर्वादासोबत आलेला पैसा तुम्हाला पीस ऑफ माइंड देणार आहे, एनर्जीच्या माध्यमातून. तर सगळ्यात पहिले आहे आरोग्य. दुसरं आहे जीवनाच्या प्रती ऊर्जा आणि उत्साह. तर ही ऊर्जा आणि हा उत्साह आपल्या जीवनात दररोज दिसला पाहिजे. तिसरं आहे स्वस्थ संबंध. मी म्हणतो माझ्या जीवनात असा एकही माणूस नाही की ज्याचं नाव घेतलं की माझं रक्त गरम होते, ज्याचं नाव घेतलं की मी एकदम डिस्टर्ब होऊन जातो, किंवा एखादा माणूस मला दिसला की मला एकदम राग अनावर होते. असा माझ्या जीवनात एकही माणूस नाही. तुमच्या जीवनात कोणी असेल तर त्याला आत्ताच माफ करून टाका आणि स्वतःला फ्री करा. स्वतःला फ्री करा त्या गोष्टीपासून. त्याच्याशी जाऊन बोला नाही म्हणत मी. मनातून मंगल कामना करा प्रत्येक व्यक्तीसाठी. चौथं आहे फ्रीडम, रचनात्मक स्वतंत्रता. पाचवं आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता. जीवनापेक्षा काहीही मोठं नाही या जगात. करोडोचं नुकसान होऊ द्या तुमचं, जीवन महत्वाचं आहे. काहीही परिस्थिती येऊ द्या, जीवन महत्वाचं आहे. नंतर आहे भलाई का भाव.
आणि शेवटचा आहे मनशांती. या 7 तत्वांचा मिलाप जर असेल आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट, तरी आपण अधुरे राहणार आहोत. जोपर्यंत आपल्या मनात ही भावना नसेल की आपण या युनिव्हर्सचा एक भाग आहे, या युनिव्हर्सचा एक भाग आहे मी, हे भावना मनात पाहिजे, तेव्हा आपण कंप्लीट सक्सेस, सफलतेची व्याख्या आपण या ठिकाणी करू शकतो. सच्ची सफलता याला म्हटलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिले पाहिला विशुद्ध क्षमतेचा नियम. त्याची प्रॅक्टिस तुम्ही लोक करत आहात खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात आचरणात आणण्यासाठी. कारण हे संपूर्ण सृष्टी आहे, हे विशुद्ध क्षमतेपासून बनलेली आहे. ऊर्जा आपण त्याला म्हणतो, प्युअर पोटेन्शियलिटी म्हणतो. आपण बघितलं की 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगळा असतो, 22चा वेगळा असतो, 20चा वेगळा असतो, 18चा वेगळा असतो. जशी जशी मिलावट होते तसा तसा भाव कमी होतो. सोन्याचा नाही, माणसाचा पण. जशी जशी प्युअरिटी वाढते तसा तसा भाव वाढत जातो. आपल्या नजरेत आपली किंमत वाढत जाते. कारण आपण जगाला फसवू शकतो, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या त्या अस्तित्वाला आपण कधी फसवू शकत नाही. तो नेहमी जागृत असतो, पहारेदार आहे तो आपल्यावर, आपल्या कर्मांवर. जो अहम आपला वाढलेला आहे लहानपणापासून, उंदराचा सिंह झालेला आहे आणि तो आता आपल्या मानगुटीवर बसलेला आहे. आपल्याला फ्रीडम नाही आहे चांगलं जगण्याचा, चांगलं वागण्याचं. सवयींनी आपण घेरलेलो आहोत. खूप काही चांगलं करा वाटते, सकाळी उठा वाटते, सगळं काही व्यायाम करा वाटते, वेळेवर झोपा वाटते, वेळेवर जेवा वाटते, पण नाही होत. आणि आपण जस्टिफिकेशन देतो की माझ्या जॉबमुळे, माझ्या याच्यामुळे माझं हे होत नाही. आणि मग आजारांचं मोठं घर आपलं तयार होते, शरीर. आणि आपल्या जीवनात सगळ्यात मोठा आपला पार्टनर, लाईफ टाईम पार्टनर कोणी असेल, रविशंकरजी सांगतात नेहमी, श्री श्री रविशंकरजी, की तुमचं शरीर तुमचा सगळ्यात मोठा पार्टनर आहे, जो शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतो. पत्नी पार्टनर आहे, पती पार्टनर आहे, पण शेवटपर्यंत दोघं सोबत राहणं शक्य नाही. कुठंतरी गॅप पडणार, कोणी आधी जाणार या जगातून, कोणी नंतर जाणार. पण शरीर आपलं शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्या शरीराची किती काळजी घेतली पाहिजे, कोणतं पाणी आपण पिलं पाहिजे, कसं जेवण केलं पाहिजे, किती झोपलो पाहिजे, व्यायाम केला पाहिजे का, विचार कसे ठेवले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तेव्हा ती जी ऊर्जा आहे, जे आपलं मूळ स्रोत आहे, मूळ स्वभाव आहे, आपण जे ओरिजिनल आहोत, त्याचं दर्शन आपल्याला होणार आहे. मी आत्मा शब्द जाणीवपूर्वक टाळत आहे, त्याला ऊर्जा आपण म्हणतो. आत्माही म्हटलं तरी हरकत नाही. पण आपल्याला ते रिअल मध्ये समजून घ्यायचं आहे. अहंकार नाही पाहिजे हे प्रत्येक जण म्हणते, पण अहंकार काय असते हे आपण समजून घेतलं आणि त्याला समजून घेतल्यावर त्याची पकड ढिली होते आपल्या जीवनामध्ये. दुसरा नियम पाहला आपण, लेन देन का, द्यायचं आणि घ्यायचं, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग लॉ आपण बघितला. त्याच्यासाठी काय प्रॅक्टिसेस करायच्या ते पण आपण बघितलं, की मी ज्यालाही भेटेल त्याला काहीतरी देऊन येईल. तर काय देता येऊ शकते आपल्याला, त्याच्याबद्दल चांगला विचार त्याला देता येऊ शकतो, त्याची थोडी स्तुती करता येऊ शकते. काहीतरी चांगलं देऊन आपण लोकांच्या सोबत जेव्हा जेव्हा भेटतो, जिथं जिथं जातो, तर अर्पण का सिद्धांत, जो जास्त देईल त्यालाच जास्त मिळेल, हा नियम सुद्धा आपण काल समजून घेतलेला आहे. आणि आज तिसरा नियम आहे कर्माचा सिद्धांत, तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कर्म किती महत्वाचे आहेत हे आज तुम्हाला नव्यानं जाणवणार आहे, त्याची जाणीव होणार आहे. आणि बऱ्याच लोकांना कळेल की अरे मी तर बिलकुलच होशमध्ये नाहीये माझ्या जीवनामध्ये, मी काय कर्म करत आहे आणि कर्मासोबत फळ कसं आपण निवडतो बाय डिफॉल्ट, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. मग ते पण आपण बघणार आहोत. तर कर्माचा सिद्धांत याला द लॉ ऑफ कर्मा म्हणतात आणि दुसरं म्हणजे याला कॉज आणि इफेक्ट म्हणतात. कॉज आणि इफेक्ट म्हणजे कर्म आणि फल, ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. एक एक शब्द मी म्हणेन करोडो रुपयाचा आहे. तर तो समजून घेण्यासाठी तुम्ही किती जागृत असलं पाहिजे, तुमचा व्हिडिओ ऑन असला पाहिजे, तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी हे ऐकलं तर काहीतरी लँड होईल.
फक्त ऐकायचं म्हणून ऐकलं तर हे लँड होणार नाही. प्रत्येक कर्म करने से ऊर्जा का एक ऐसा बल पैदा होता है. प्रत्येक कर्म करताना एक शक्ती तयार होते ऊर्जेची. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. जो कि उसी रूप में हमारे पास लौट कर आता है. जे कर्म करताना जे शक्ती तयार होते आपली, ती आपल्याजवळ त्याच रूपात परत येणार आहे, येत असते. जैसा हम बोते हैं वैसा ही पाते हैं. आता हा विषय तर सगळ्यांच्या ओळखीचाच आहे. जैसा हम बोते हैं वैसा ही पाते हैं. मी डेमॉन्स्ट्रेशन मध्ये नेहमी सांगतो की तुम्ही सोयाबीन पेरलं तर तुरीचं झाड नाही निघणार. आपण जर दररोज ब्रेड, बिस्किट, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स पिलो तर बॉडी अल्कलाईन नाही बनणार. कर्माचा सिद्धांत काम करते. जे आपण पेरू ते आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून पेरताना जागरूकता गरजेची आहे. कारण एकदा पेरल्यावर आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहत मग त्या गोष्टी पुढच्या. तर ते खूप महत्वाचं आहे. और जब हम कोई ऐसा कर्म करना चुनते हैं जो दूसरों को सुख और सफलता देने वाला हो. आपलं कर्म काय आहे एनर्जिक मध्ये? आपण त्याच मार्गावर लागलेलो आहे. जब आप कोई ऐसा कर्म करना चुनते हैं जो दूसरों को सुख और सफलता देने वाला हो, तो हमारे उन कर्मों का फल हमें भी सुख और सफलता देने वाला होता है. आपण जर लोकांच्या जीवनात आनंद आणि उत्साह देण्याचं कर्म करत असू, आरोग्य देण्याचं कर्म करत असू, पीस ऑफ माइंड देण्याचं कर्म करत असू, तर ते सगळं तसंच्या तसं थोडीशी पण मिलावट नाही आपल्याला परत मिळणार आहे. स्वामी विवेकानंदाचा एक विचार या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप प्रभावित झालो मी तो विचार वाचून. कर्म करना मानव स्वतंत्रता की ऐसी अभिव्यक्ति है जो चिरकाल से चली आ रही है. माणसाची अभिव्यक्ती आहे ही, जी पुरातन काळापासून चालत आली. जेव्हा माणसाची उत्क्रांती झाली, माकडापासून माणूस बनला आणि माणूस कर्म करायला लागला बाकी प्राण्यांच्या कंपॅरिझन मध्ये. तर हे खूप मोठी गोष्ट आहे की आपण कर्म करतो आणि आपल्याला स्वातंत्र्य आहे. आहे ना, व्हेज खायचं की नॉन व्हेज खायचं स्वतंत्र आहे ना आपल्याला. चाय प्यायचा की कॉफी प्यायची की ग्रीन टी प्यायची का काढा प्यायचा तुळशीचा, स्वातंत्र्य आहे आपल्याला. बाकी कोणाला स्वातंत्र्य नाही. पशुपक्ष्यांना, प्राण्यांना चॉईस नाही आहे. जे शाकाहारी प्राणी आहेत ते शाकाहारीच जेवण करू शकतात, जे मांसाहारी आहे ते मांसाहारीच करू शकतात. पण माणसाला चॉईस आहे शाकाहार घ्यायचा की मांसाहार घ्यायचा का अजून काय घ्यायचं, का उपवास करायचे, का कच्चं खाऊन जगायचं. तो कर्म करना मानव स्वतंत्रता की ऐसी अभिव्यक्ति है जो चिरकाल से चली आ रही है. हमारे विचार, हमारे शब्द, हमारे विचार, हमारे शब्द, हमारे कर्म वे धागे हैं जिनके बुने जाल में हम फंसते चले जाते हैं. आपल्या विचारांमुळे, आपल्या कर्मांमुळे, आपल्या शब्दांमुळे आपण जाळं विणत असतो दररोज आपल्या अवतीभोवती आणि त्याच्यात आपण फसत असतो. आपले शब्द काय आहेत, आपले विचार काय आहेत, आपले कर्म काय आहेत, हे बघणं खूप जास्त आवश्यक आहे. सफलतेचा तिसरा सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत. आणि कर्मामध्ये दोन गोष्टी येतात, दोन गोष्टी सामील आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्याला वाटते कर्म म्हणजे कर्म नाही. हमारा कर्म करना भी और करने का फल भुगतना भी. कर्मामध्ये दोन गोष्टी येतात, कर्म आणि कर्माचं फळ. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कार्य और परिणाम. आपण काहीतरी कार्य केलं आणि त्याचे आपल्याला परिणाम मिळणार, याला कर्म म्हणतात. फक्त काहीतरी केलं याला कर्म नाहीत म्हणत, ते आपल्याला परत मिळणार आहे. साथ साथ क्योंकि हमारा कोई भी कर्म करना ऊर्जा का एक ऐसा बल उत्पन्न करता है जो कि उसी रूप में हमारे पास लौट कर आता है. कर्म के सिद्धांत में ऐसा कुछ नहीं है कि हम पहले से न जानते हो. म्हणजे आपल्या जीवनात जे जे घडत आहे त्याच्यातली कोणतीच गोष्ट अशी नाही की जी आपल्याला माहित नाही.
कारण कर्म आपण केलेले आहेत, फळं आपण भोगत आहे. त्याच्यामुळे आज आपली जी काही परिस्थिती असेल, आपलं आरोग्य जसं असेल, आपली अर्थव्यवस्था जशी असेल, आपले संबंध जसे असतील, याच्यासाठी आपण ऑलरेडी कर्म केलेले आहेत काहीतरी. आणि म्हणून याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे आपल्याला आजच्या सेशनमध्ये, की आपल्याला आधीच माहित आहे, पहिल्यापासून माहित आहे, की मी काय केलं म्हणून मला हे मिळत आहे. हर किसी ने ये मुहावरे सुने होंगे, जैसा बोओगे वैसा काटोगे. सगळ्यांना माहित आहे. कोणीच असं नाही की ज्याला हे नॉलेज नाही आहे. बोये बीज बबुल का तो आम कहां से होए, जो जैसा करता है वैसा ही भरता है, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. हे मुहावरे आपण ऐकलेले आहेत. मी परवाही बोललो बहुतेक तुकडोजी महाराजांचं भजन. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर. इथंच करायचं आणि इथंच भरायचं आणि तुरंत भरायचं आहे. असं नाहीये. वेळ नाहीये. आणि या हिशोबात कधीच मिस्टेक होत नाही. आपलं लॅपटॉप, कॉम्प्युटर चुकेल. एकदा आपलं कॅल्क्युलेटरचा हिशोब चुकू शकते, सेल उतरला तर कॅल्क्युलेटरचा. पण युनिव्हर्सचं गणित कधीच चुकत नाही. कर्माचा सिद्धांत खूप पॉवरफुल काम करतो. अगर हम अपने जीवन में सुख पाना चाहते हैं तो हमें सुख के बीज बोना सीखना होगा. सुखाचे बीज लावा लागतील आपल्याला. अतः कर्म का अर्थ है कि कर्म करने के साथ साथ उसका फल भी हम चुन रहे होते हैं. जेव्हा आपण एखाद्या दिवशी खूप जास्त जेवण करतो, आवडीची भाजी झाली तर त्या दिवशी आपल्याला त्रास होण्याचं निवडलेलं असते आपण, की त्रास होणार आहे. जेव्हा आपण स्मोकिंग करतो कोणी पण, तर त्याला हे माहीतच आहे, की याचे काही ना काही तर परिणाम मला मिळणार आहेत. ड्रिंक करत असेल कोणी, तंबाखू खात असेल कोणी आणि कोणी सात्विक जेवण जेवत असेल, त्यालाही माहित आहे, की मी हे कर्म करत आहे आणि मला हे परिणाम मिळणार आहे. तर आपण प्रत्येक कर्म निवडताना परिणाम पण तेव्हाच निवडलेले असतात. जेव्हा कोणी लग्न करायचा विचार करतो आणि त्याचं लग्न होते, तेव्हा त्यांनी फक्त लग्न करणं हे निवडलेलं नसते. मग लग्नानंतर येणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळे परिणाम निवडलेले असतात. कंपल्सरी आहे ते. बाय डिफॉल्ट आहे. त्याला तो टाळू शकत नाही मग. मग आपण हे डायलॉग ऐकतो घराघरामध्ये. मग पहिले का नाही समजलं, लग्न कशाला केलं, असं ऐकतो ना आपण. आप भी और मैं भी अवश्य ही और हमेशा ही ऐसे ही चुनने वाले रहते हैं. अपने जीवन के हर पल हम ऐसी स्थिती में रहते हैं. प्रत्येक क्षणाला आपण अशा स्थितीमध्ये असतो, जहां कुछ न कुछ चयन करने के, कुछ न कुछ चुनने के अवसर हमारे सामने उपस्थित रहते हैं. आज तुम्ही निवडलं झूम मीटिंग वर यायचं. कोणी निवडलं की 5:45 ला जॉईन व्हायचं. मी मीटिंग सुरू करता बरोबर 20-25 जण आले होते तुम्ही. कोणी निवडलं की 6च्या अंदर जॉईन व्हायचं. कोणी निवडलं की ठीक आहे ना 10 मिनिटं लेट चालते. आपण भारतात राहतो. कोणी निवडलं की मी व्हिडिओ ऑफ करून मीटिंग करेल. मग कारण काही असो. कोणी निवडलं नाही मी व्हिडिओ ऑन ठेवेल. कोणी निवडलं मी अंघोळ करून बसेल. पूजा करून व्यायाम करून बसेल. कोणी 2 मिनिटं आधी उठत असेल. आपण लक्षात घ्या प्रत्येक क्षणाला काहीतरी निवडत असतो. आणि ते निवडत असताना त्याचे परिणाम पण निवडत असतो. हा मुद्दा खूप पॉवरफुल आहे या सिद्धांताचा. आप भी और मैं भी अवश्य ही और हमेशा ही ऐसे ही चुनने वाले रहते हैं. आणि म्हणून आपलं कोटेशन आहे टीएमपीचं, दुनिया में सब कुछ उपलब्ध है. सवाल सिर्फ इतना है आपको क्या चाहिए.
जीवन विकल्पों से भरा है, लाइफ इज फुल ऑफ चॉइस. तुकडोजी महाराजचं एक भजन आहे, जगा माझी सर्व काही, तुला पाहिजे ते काय. हे मला नंतर कळलं कोटेशन बनवल्यावर. आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी माझ्या घरी आले, नागपूरला ऑफिसला आले आणि त्यांना मी दाखवलं. म्हटलं, गुरुजी आम्ही असं काम करत आहे टीएमपीच्या माध्यमातून. तर गुरुजी म्हणत, ज्ञानेश्वर हे तर महाराजांचं भजन आहे म्हणत, सर्व काही जगा माझी, तुला पाहिजे ते काय. सगळंच आहे. खाण्यापासून चॉईस आहेत, राहण्यापासून चॉईस आहेत. आता मी टी शर्ट घालून मीटिंग करत आहे, याच्यापूर्वी कधी टी शर्ट घातलं नाही. जीन्स कधी घातला नाही 48 वर्षात. माहीतच नव्हतं जीन्स घालून किती कम्फर्टेबल वाटते. जे घातले असतील ते स्वस्तातले होते, कम्फर्टेबल वाटलं नव्हतं. जीन्स न घालण्यामागे कारण होतं की खूप धुवायला त्रास होतो बा पत्नीला आपल्या, जीन्स नाही वापरायचे, भारी असतात ते खूप. पण आता कळलं. आता मला असं वाटते की मी 48 वर्ष साधे कपडे कसे काय घातले. एक दिवस जरी फॉर्मल ड्रेस घालायचं काम पडलं तर अनकम्फर्टेबल वाटते. निवडत असतो आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणाला. आता महत्वाचा मुद्दा आहे, कुछ चयन तो हम सजग रूप से करते हैं. काही गोष्टी आपण जागृत राहून निवडतो, परंतु काही गोष्टी निवडताना आपण जागृत नसतो. आपल्याला माहित आहे उलटून बोललं की संबंध बिघडतात घरात आणि बाहेर सुद्धा. पण आपण बोलतो आणि मग म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं, पण बोललो आपण कारण आपण जागृत नव्हतो तेव्हा. मी नेहमी म्हणतो होशपूर्वक जगणं. ओशो जे सांगतात, जो माणूस होश मध्ये आहे तो चुकीचं बोलू शकत नाही, चुकीचं खाऊ पिऊ शकत नाही, चुकीचं कर्म करू शकत नाही, जो होश मध्ये आहे. पण आपण 24 तास होश मध्ये नसतो, मी पण, आपण सगळे. तर आपण काही गोष्टी सजग रूपामध्ये निवडतो, पण काही गोष्टी असजगतेमध्ये निवडतो, जागृत नसतो आपण तेव्हा. लेकिन कर्म का सिद्धांत, कर्म सिद्धांत को समझने और उसका अधिकतम प्रयोग करने का सबसे अच्छा तरीका है उन चयनों के प्रति सजग रहना जो कि हम लगभग हर पल ही करते रहते हैं. जेवढी आपण आपली जागरूकता वाढवू कर्म करताना, तेवढे त्याचे पॉझिटिव्ह आणि चांगले परिणाम आपल्या जीवनात आपल्याला मिळणार आहेत. जो कुछ आपके साथ इस पल में हो रहा है, जो कुछ भी, जे पण तुमच्या सोबत आता होत आहे या क्षणाला. तुम्हाला झोप येत असेल आजच्या मीटिंग मध्ये, झूम मीटिंग मध्ये, आता हे होत आहे तुमच्या सोबत, पण याच्यासाठी तुम्ही कर्म केलं, उशिरा झोपले रात्री, लवकर झोपायला पाहिजे होतं. जे पण तुमच्या सोबत आता होत आहे, वह आपको चाहे अच्छा लग रहा हो या बुरा लग रहा हो, लेकिन है तो आपके चयन का ही परिणाम. तुमच्याच निवडीचा तो परिणाम आहे की जे तुम्ही रात्री उशिरा झोपले असाल किंवा काय खाऊन झोपले. हे तुम्ही कर्म केलं आणि परिणाम तुमच्या समोर आहेत. मग आता तुम्हाला झोप येत असेल, वाईट वाटू देऊ नका त्या गोष्टीसाठी. दुर्भाग्य से हम में से अधिकांश लोग अपने चयन असजगता में और गफलत में करते रहते हैं. दुर्भाग्य से, मी म्हटलं, आपण होश मध्ये नसतो. आपल्याला वाटते की होश मध्ये आहोत, पण नसतो. होश मध्ये सगळे लोक असले तर ऍक्सिडेंटच होणार नाही या जगात. खरंच नाही होणार. होश मध्ये सगळे लोक असले तर घटस्फोट नाहीत होणार. होश मध्ये सगळे लोक असले तर कोर्टात नाही जावं लागणार. कारण आज कर्माचा सिद्धांत आपण समजून घेतो. जे काही तुमच्यासोबत आता घडत आहे, आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही आहे. मी नेहमी सांगत असतो, आपला ऍक्सिडेंट झाला छोटा मोठा कोणताही, आपल्याला शोधावं लागेल की काय कर्म माझ्या हातून घडले की हा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला.
जेही माझ्यासोबत होईल लगेच रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, कारण दुसऱ्यामुळे काही होतच नसते आपल्या जीवनात. कर्माचा सिद्धांत तिथं काम करत असते. और इसीलिए बाद में उनके फल मिलने पर हम यह मानते ही नहीं कि वैसा करना हमने भी कभी चुना था. आपण ते विसरून जातो. आपण ते मानतच नाही की अरे मीच हे कर्म केलेले आहेत, म्हणून मला हे परिणाम मिळत आहेत. कॉज अँड इफेक्ट हे शब्द लिहून ठेवा तुमच्याकडे. कर्म फल म्हणतात त्याला. लेकिन था तो आपका ही चयन, भले ही वह असजगता में किया होगा. तुम्हाला आठवत याच्यासाठी नाही की तुम्ही ते कर्म करताना जागृत नव्हते. आणि जेव्हा मी तुम्ही तुम्ही म्हणतो तेव्हा मलाही गृहीत पकडलेलं असते. तुम्ही याचा पण गलत अर्थ लावू नका की मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे आणि मी त्याच्यातून सुटलेलो आहे. असं नाहीये. खूप महत्वाचं बोलतोय पुढे तुमच्याशी. अगर मैं आपका अपमान करता हूं, असं पुस्तकात लिहिलेलं आहे. मी तर कधी कोणाचा अपमान करत नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा की जर मी तुमचा अपमान करतो तो बहुत संभव यही है कि आप अपमानित महसूस करेंगे, कुपित होना चुनेंगे. आपल्याला लोक बोलतात ना, आपण म्हणतो ना माझा अपमान झाला. मी 49 वर्ष आता चालू आहे, एकदाही असं म्हटलेलं मला आठवत नाही की माझा अपमान झाला. मान अपमान काय, पण जनरल माणसाचा दररोज त्याच्या बोलण्यात दिसते की त्यांनी माझा अपमान केला. तर बघा, जर मी तुमचा अपमान करतो तर संभवतः शक्यता काय आहे की तुम्ही अनुभव कराल की माझा अपमान झाला. असा अनुभव कराल तुम्ही, ते निवडाल तुम्ही. माझा अपमान झाला हा अनुभव करणं तुम्ही निवडलेला आहे. अगर मैं आपकी प्रशंसा करता हूं, अरे काय सर तुमचे मस्त सेशन चालू आहे, तर तुमची जेव्हा कोणी स्तुती करते तो संभवता शक्यता आहे की तुम्ही खुश होणं निवडाल. तुम्ही निवडत आहे. लेकिन जरा सोचिए की निवड करताना तुम्ही करत आहे. अपमान झाल्यावर वाईट वाटायचं का स्तुती केल्यावर चांगलं वाटलं पाहिजे याची निवड तुम्ही करत आहात. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मैं आपको अपमानित कर सकता हूं. आपलं जगावर कंट्रोल नाही. मी नेहमी सांगतो. सगळे लोक लँडमार्क झालेले नाहीत. सगळे लोक टीएमपी जुडलेले नाहीत. सगळे लोक एवढे जागृत नाहीत. सहज अपमान करतात लोक. आपके साथ दुर्व्यवहार कर सकता हूं, मैं आपको अपमानित कर सकता हूं, आपके साथ दुर्व्यवहार कर सकता हूं, लेकिन फिर भी आप यह चुन सकते हैं कि आप स्वयं को अपमानित हुआ महसूस ही न करें. चॉइस आपकी है. समोरचा काहीही बोलला असेल, शब्दांमध्ये काही अर्थ नसतात. उदाहरण थोडं वेगळं आहे पण देतो मी या ठिकाणी. एका माणसानं डुक्कर म्हटलं. त्या माणसानं 2 वर्षांना त्याच्या विरुद्ध केस टाकली कोर्टात. मग वकिलानं विचारलं की तुम्हाला यानं 2 वर्षापूर्वी डुक्कर म्हटलं आणि तुम्ही आता केस कशी काय टाकली? तर तो माणूस म्हणे मी डुक्कर आता बघितलं म्हणे परवा. मला माहीतच नव्हतं म्हणे डुक्कर कसं असते. म्हणजे डुक्कर या शब्दात कुठलाही अर्थ नव्हता त्या माणसासाठी 2 वर्षापूर्वी, जेव्हा त्यांनी डुक्कर बघितलेलंच नव्हतं. पण जेव्हा त्यांनी बघितलं हे असं डुक्कर असतं, त्यानं आपल्याला डुक्कर म्हटलं. केस टाकली त्यांनी कोर्टात. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शब्दात काहीही अर्थ नाही. आपण सन्मानपूर्वक काही लोकांना सर म्हणतो. पण मी ऐकलेलं आहे की एका ठिकाणी सर म्हणणं एक शिवी आहे. मग सांगा, अपमान आणि मान काय आहे? शब्दांमध्ये कोण अर्थ टाकत आहे? मैं आपका अपमान कर सकता हूं, आपके साथ दुर्व्यवहार कर सकता हूं, लेकिन फिर भी यह चुन सकते हैं आप स्वयं को अपमानित हुआ महसूस नहीं करना. चॉइस अपनी है. मैं आपकी प्रशंसा कर सकता हूं, लेकिन फिर भी आप यह चुन सकते हैं मेरी खुशामद से आप फुलकर कुप्पा न हो जाए. लोक हरभऱ्या झाडावर चढवतील, पण तुम्ही चढलेच पाहिजे, तुमची चॉईस आहे ना. आपण म्हणतो त्यानं मला हरभऱ्या झाडावर चढवून दिलं. कोणी चढून नसते देत.
चढतो आपण, तर आपल्या कर्माची जबाबदारी घेणं, जे काही फळं आपल्याला मिळून राहिले त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. तर मला वाटते हा मुद्दा तुमच्या खूप चांगला लक्षात येऊन राहिला असेल. दूसरे शब्दों में हम में से अधिकांश लोग स्वाभाविक रूप से और अनजाने में ऐसी प्रतिक्रिया करने वाले होते हैं जिनके भड़कने का बटन लोगों के और परिस्थितियों के हाथ में रहता है. पण टीएमपीतले लोक असे आहेत की त्यांचा रिमोट त्यांच्या हाती आहे. कारण आपण लँडमार्क केलेला आहे आणि आता हे एवढे सिद्धांत समजून घेताय आपण. माझ्या FM वर कोणतं गाणं वाजलं पाहिजे हे नेहमी मी ठरवतो. ती पॉवर तुमच्याजवळ पाहिजे. कोणी काही बोललं असेल, अपमान केला असेल, प्रशंसा केली असेल, पण गाणं काय वाजलं पाहिजे हे मी ठरवतो. पण नॉर्मल माणूस ठरवत नाही, त्याचं बटन लोकं दाबतात. काही परिस्थिती आहे, ते आली की लोकं चिडचिड करतात. कोणी काही बोललं की लोकं चिडचिड करतात. आणि मग लोकांना माहित असते याचं कोणतं बटन दाबलं की हा चिडते. आणि लोकांना आनंद येते बटन दाबण्यामध्ये. त्यांना पिक्चर शो दिसते ना, बटन दाबतात आणि ते एंटरटेन करतात. मला वाटतं आजच्या सेशन पासून तुम्ही सगळ्यांनी तुमचा रिमोट तुमच्या हाती घेतलं पाहिजे. आणि रिमोट ज्याच्या हाती आहे तो असं कधीच म्हणत नाही की त्याच्यामुळे मी डिस्टर्ब आहे. असं कधीच म्हणत नाही. जो माणूस रिस्पॉन्सिबिलिटी घेतो या गोष्टीची. तर हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. पावलोवियन आदत जैसी. पावलोवियन एक शब्द आलेला या ठिकाणी. एक ऋषी मनोवैज्ञानिक आहे. त्यांनी एक प्रयोग करून दाखवला एका कुत्र्यावर. त्या कुत्र्याला काही खाऊ घालायचं असलं की तो आधी घंटी वाजवायचा. तो शास्त्रज्ञ. आणि काही दिवसानं असं लक्षात आलं की जेव्हा घंटी वाजायची त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटायची. कारण त्या लाळ सुटण्याचा संबंध सरळ घंटीशी जुडला होता. कारण त्या कुत्र्याला माहित होतं घंटी वाजली म्हणजे आपल्याला आता काहीतरी खायला भेटते. म्हणजे ते घंटी म्हणजे त्याचं बटन झालं. लगभग तसंच आपण सगळे लोक आपल्या जीवनात करतो दररोज. लगभग. आणि घरात खास करून हसबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये नवऱ्याला सांगायचं काहीतरी असते पण एक शब्दच निघते तर पत्नी प्रतिक्रिया देऊनही टाकते. कारण तिने एवढ्या वर्षात ते ऐकलेलं असते. किंवा पत्नी काहीतरी बोलते, नवरा म्हणते हो आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचं आहे. ऍक्च्युअली तिला दुसरं काहीतरी म्हणायचं असू शकते पण आपण ते पूर्ण ऐकून पण घेत नाही. हम सभी लोग अपने अधीन स्वभाव के परिणाम स्वरूप अपने परिवेश में बारंबार एक जैसी प्रतिक्रियाएं करते हैं. हमारी प्रतिक्रियाएं लोगों और परिस्थितियों द्वारा भड़काई गई प्रतीत होती है, लेकिन हम भूल जाते हैं कि हमारी प्रतिक्रिया भी हमारा चयन है. म्हणजे बघा, एक विषय निघतो घरात आणि विषय इतक्या दूर चालला जातो की ज्याचा त्याच्याशी त्या घटनेशी तिथं काहीच संबंध नसतो. लगेच 10-20 वर्ष मागे चालले जातो आपण. एक बटन दाबल्यामुळे हे सगळं होते. तर ते निवड आपली असते हे लक्षात घ्या. आजपासून त्याची जबाबदारी घ्या. लेकिन हम भूल ही जाते हैं कि हमारी प्रतिक्रिया भी तो हमारा चयन है. आपण निवडत आहोत ती प्रतिक्रिया जो कि जीवन भर पल प्रतिपल हम किया करते हैं. बात बस इतनी सी है कि ये चयन हम अनजाने में ही कर रहे होते. याला स्पीच हॅबिट म्हणतात. स्पीच हॅबिट. बोलण्याची सवय पडलेली आपल्याला काही गोष्टी आणि फक्त आपण त्या बोलतो, करत काहीच नाही. मुलांबद्दल आपण काही बोलतो. असं कर बरं नाही तर मी तुला खूप मारीन. आणि फक्त म्हणतो मारत कधीच नाही. त्यालाही माहित आहे की आपली मम्मी फक्त म्हणते. कारण ते घरात वारंवार म्हटलं जाते. तर जागरूकता आपलं कर्म करताना आपल्याला आपली वाढवायची आहे. किसी प्रतिक्रिया का चयन करते समय अगर आप एक पल, एक सेकंदासाठी जर आपण थांबलो, बरेचदा मुलांना मारल्या जाते आपल्या हातून.
काहीतरी ते करतात मनाविरुद्ध, 4 वेळा सांगूनही ऐकत नाहीत. 1 सेकंद थांबायचं आहे फक्त. किसी प्रतिक्रिया का चयन करते समय अगर आप 1 पल के लिए रुक जाए, 2 कदम पीछे जाकर अपने उस चुनाव को एक बार फिर से देख ले। जो आप चुने हैं, तो केवल इतना करने से ही आप अनजाने में की जाने वाली प्रतिक्रिया की समूची प्रक्रिया को सजग होकर देख पाएंगे. रस्त्यावरून तुम्ही चालले आणि समोसे ठेवलेले आहेत तिथं रस्त्यावर आणि सगळी रस्त्यावरची धूळ त्या समोस्यावर बसते. तेल असते ना त्यात. आणि तुम्ही चालले आणि तुमची इच्छा झाली समोसा खायची. तुम्ही ब्रेक दाबले गाडीचे तुमच्या. तर आता तुम्हाला समोसा खायचा आहे. इच्छा प्रकट झालेली आहे तुमची. समोसा खाण्यापूर्वी उदाहरण आहे, 1 सेकंद थांबायचं आहे. 2 पावलं मागे यायचं आहे. आणि स्वतःला विचारायचं की हा समोसा मी जर खाल्ला आता, तर मला किती फायदा देईल? का नुकसान देईल? आणि आतून आवाज आला की फायदा देईल तर जाऊन खायचा. आणि आतून आवाज आला नुकसान देईल तर नाही खायचा. तिथेही चॉईस आपलीच आहे मग. पण आतून नेहमी आवाज येते, सिगारेट पिणं चांगलं नाही, दारू पिणं चांगलं नाही, वगैरे, वगैरे ज्या गोष्टी असतील. आतून आवाज येते. मी नाही म्हणत बरं काही चांगलं आणि वाईट. पण आपण त्या आवाजाला ऐकत नाही कारण आपण सवयींचे गुलाम त्या ठिकाणी झालेलो असतो. तर हा फॉर्म्युला दिला आपल्याला ऑथरनी की कोणतेही कर्म करताना फक्त 1 सेकंद थांबा, 2 पावलं मागे या आणि स्वतःला विचारा. पाणीपुरी खायला जातो आपण तेव्हा विचारा. जे काही आपण अनहेल्दी फूड खात असू किंवा जेव्हा निगेटिव्ह विचार येतात, तेव्हा विचारा. कोणीतरी बोललं आणि तुम्हाला वाटते की अपमान झाला, तर 1 सेकंद थांबा. आणि 2 पावलं मागे या. मनातल्या मनात फिजिकली झालं पाहिजे असं काही नाही. आणि विचार करा की आता ठीक आहे हा माणूस मला हे बोलला आणि मला असं वाटत आहे की माझा अपमान झाला, तर निवड करता तर मी आहे. तर मी काय निवडायचं आहे? माझ्या काय भलाई कशात आहे माझी? मग तुम्ही होशमध्ये येता त्या सेकंदाला. सजग होकर अपने चुनाव को देखने का यह तरीका आपको बहुत शक्ति देगा. हा जो तरीका आपल्याला सांगत आहेत ऑथर, हा आपल्याला पॉवर देणार आहे. कोणतंही छोट्यातलं छोटं कर्म करताना मी बोललो की मी हालून गेलो हे सिद्धांत जेव्हा बरेचदा वाचलेले असल्यावरही काल जेव्हा मी रिव्हिजन करत होतो. जब भी आप कोई कर्म करना चुनते हैं, जब भी आप कोई कर्म करना चुनते हैं, कोई भी कर्म, तब आप खुद से 2 बातें पूछ सकते हैं. पहली बात, जो कर्म करना मैं चुन रहा हूं उसके परिणाम क्या होंगे? बरोबर आहे की? प्रेम होते एका पोराला आणि पोरीला. मग ते वेगवेगळ्या समाजाचे असतात, आर्थिक दरी असते, पिक्चरमध्ये पाहतो आपण बरेचदा स्टोरी. तर ते करत असताना फक्त स्वतःला विचारायचं आहे की जे कर्म मी आता करायला चाललेलो आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत? अपने मन में आप तुरंत जान जाएंगे कि वे क्या होंगे. तुम्ही केंगन पिताय तर तुम्हाला माहित आहे याचे परिणाम काय होणार आणि केंगन पित नाही. त्यांनाही माहित आहे जर डेमो पाहिला असेल तर की परिणाम काय होणार. दूसरी बात, जो कर्म करना मैं चुन रहा हूं वह क्या मुझे और समाज को सुख देगा? खूप पॉवरफुल गोष्ट आहे बरं ही. याला हलक्यात नका घेऊ. ह्या 2 गोष्टी मनावर कोरून ठेवा. कोणतंही कर्म करताना पहिला प्रश्न विचारा की याचे परिणाम काय होतील? मी एखाद्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत काम करतो किंवा कुठल्या आता वेगवेगळे जे प्लॅन आहेत मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे, कॉइन असतात, काय क्रिप्टो असते, काय ब्लॉकचेन असते. मला नॉलेज काहीच नाही त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर नाही बोलणार. पण ते मी जेव्हा करणं निवडतो, तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला का की उसके परिणाम क्या होंगे? त्याचे परिणाम काय होतील? हा पहिला प्रश्न.
आणि दुसरा प्रश्न की मी हे जे कर्म करणार आहे याच्यामुळे मला आणि समाजाचा काय फायदा होणार आहे, सुख मिळणार आहे का त्याच्यातून समाजाला, हे दोन प्रश्न मला विचारायचे आहेत. अगर इसका उत्तर हाँ में आता है तो आप चयन के लिए आगे बढ़ जाइए. तुम्ही समोर निघा, मग करा ते गोष्ट. लेकिन इसका उत्तर अगर ना में आता है, अगर आप चयन आपके और आपके समाज वालों के दुख के लिए लेने वाले हो तो उसे मत चुनिए, असं हे पुस्तक सांगत आहे. शेवटी चॉईस कोणाची आहे? आपली आहे. यह एकदम सीधी सरळ बात है. हे खूप सरळ गोष्ट आहे. याच्यामध्ये काहीच किचकट नाही आहे समजून घेण्यासाठी. हमारे सामने हर पल उपलब्ध रहने वाले असंख्य चयन चुनाव में से आपको तो बस एक ही चयन करना होता है. तुम्ही 20 पोरी पाहिल्या, पण लग्न तर एकाच पोरीशी करावं लागणार आहे आपल्याला. मार्केटमध्ये 1000 प्लॅन आहेत, तुम्ही तर एकच प्लॅन करणार आहे कोणता तरी. तर खूप गोष्टी आहेत आपल्या अवतीभोवती, पण आपण निवडतो एक. त्यावेळेस जेवायला जातो आपण, मेनू कार्ड येते आपल्या समोर, त्याच्यात 50 भाज्या असतात. आपण एक दोनच घेतो त्याच्यातल्या कोणत्या तरी. तो ऐसा चयन क्यों न करे जो कि न केवल आपके लिए सुखकारक हो बल्कि आपके समाज के लिए भी सुखकारक हो. असं का बरं नाही आपण निवडायला पाहिजे? और जब आप ऐसा चयन कर लेंगे तो परिणाम स्वरूप वह एक ऐसा व्यवहार होगा जो जिसे स्वतः स्फूर्त सम्यक कर्म कहा जा सकता है. स्वतः स्फूर्त म्हणजे उत्स्फूर्त आपण त्याला म्हणतो, स्पॉन्टिनियस असं कर्म बनेल मग तुमचं. तुम्ही जर जागृत होऊन एखादा व्यवसाय निवडला, तुम्ही विचारलं 2 प्रश्न स्वतःला, की मी जर हा व्यवसाय केला तर याचे परिणाम काय होतील? आणि दुसरा प्रश्न विचारला, की मी जर हा व्यवसाय केला तर मला आणि समाजाला काय सुख मिळेल? आणि याचं उत्तर जर हो असेल तर ते करा. आणि उत्तर नाही असेल, मलाच फायदा मिळत असेल आणि समाजाचं नुकसान होत असेल, तर ऑथर म्हणतात, की असा व्यवसाय नका निवडू, असं काम नका करू. व्यवसाय नाही म्हणत आपण, कर्म म्हणू. असं कर्म आपण नाही करू. आपल्या जवळ खूप सारे ऑप्शन्स असतात जीवनात प्रत्येक वेळेस करताना. आता एक्सरसाइज करायची आहे कोणाला. कोणी योगा करू शकते, कोणी जिम लावू शकते, कोणी फक्त मॉर्निंग वॉक करते. किती मोठे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. खूप सारे ऑप्शन नेहमी आपल्याकडे असतात. पण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर जेव्हा हो येते, तेव्हा आपलं ते कर्म आहे, हे उत्स्फूर्त आणि सम्यक म्हणजे प्रॉपर. सम्यक शब्दाचा अर्थ आहे प्रॉपर, कारण काही शब्द आपल्याला इंग्रजी समजतात. तर तुमचं ते कर्म प्रॉपर होत आहे आणि उत्स्फूर्त होत आहे. यह सम्यक कर्म हर परिस्थिती में की गई सही अनुक्रिया होगी. म्हणजे तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळेल तो योग्य प्रकारे मिळेल. परिस्थिती जो भी हो, यह ऐसा कर्म होगा जो आपको ऐसे व्यक्तियों को मदद करेगा, आपको और ऐसे व्यक्तियों को मदद करेगा जो कि इस कर्म से प्रभावित होने वाले होंगे. मी 7 डिसेंबर 2017 ला निर्णय घेतला केंगन मशीन घ्यायचा. बघा, एक कर्म केलं मी. एक निर्णय घेतला, काहीतरी मी सोडलं त्याच्यासाठी. एक चांगलं इन्कम सोडलं. एक चालू व्यवसाय सोडला. हे कर्म मी केलं त्या दिवशी आणि त्याचा परिणाम आज तुम्ही सर्वजण इथं आहात. नाहीतर काय असतं? परत मी कुठेतरी भटकत असतो. काहीतरी 4 पैसे कमवण्यासाठी याच पद्धतीनं माझं जीवन चाललेलं असतं. सेशन चॅप्टर थोडंसं मोठं आहे. बाकी आपण उद्याला पण घेऊ अजून याच्यामधला जो भाग आहे. तुम्हाला माहित आहे या पुस्तकामध्ये फक्त नॉलेज नाही आहे, इम्प्लिमेंटेशनचा पार्ट आहे. प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. जागरूकता वाढवण्यासाठी कशाची प्रॅक्टिस करायची आहे हे आता आपण उद्या बघणार आहोत पुढे अजून. तर या ठिकाणी आपल्या एक लक्षात आलं, की कर्म किती महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मामध्ये पॉवर आहे, शक्ती आहे आणि तुम्ही जे कर्म करता तसंच्या तसं, तसंच्या तसं तुम्हाला परत मिळते. त्याच रूपामध्ये. आणि म्हणून आजपासून आपल्याला
खूप जास्त जागृत होण्याची गरज आहे. खूप जास्त. आणि आपण जागृत नसतोच. पण जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा आपली जागरूकता वाढवायची आहे. कोणतंही कर्म करताना, कोणाशी बोलताना, कोणाला प्रतिक्रिया देताना आपल्याला हे सगळं निवडायचं आहे. आणि हे निवडता आपण आपल्या मूळ स्रोताकडे जाणार आहोत. जीवनात यश जे आहे, हे जर्नी आहे, गंतव्य नाही आहे, मुक्काम नाही आहे. यश हे प्रवास आहे हा. हा यशाचा प्रवास आपला या सगळ्या 7 सिद्धांतानंतर सुरू होणार आहे. तर कर्माचा सिद्धांत आपण बघत आहोत. उद्या पण हे कंटिन्यू चालेल. उद्या कंप्लीट होईल की नाही मला माहीत नाही. तर हे सगळं तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या जीवनात जे काही आज तुमच्या जीवनात परिस्थिती असेल, आर्थिक असो, सामाजिक असो, मानसिक असो तुमची, आध्यात्मिक असो, तुमचं आरोग्य असो, हे सगळं तुम्ही केलेल्या कर्मांचा परिणाम आहे. आणि त्याच्यासोबत कसं डील करायचं, काही दुःख भेटत असतील ते सगळं आता उद्या आपण पुढच्या गोष्टींसाठी पुढच्या गोष्टी चर्चेत घेणार आहोत. तर तुमचे मी धन्यवाद देतो या ठिकाणी, की तुम्ही एवढ्या संख्येनं येत आहात आणि हे जे आपण पुस्तक वाचन सुरू केलं आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आपण समजून घेत आहोत. हे मला माहीत नव्हतं आधी सुरू करण्यापूर्वी, की हे किती मोठं काम होणार आहे. आणि हे फक्त आपल्या टीम माय पॉसिबिलिटी पुरतं मर्यादित नाही आहे. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यामध्ये जेव्हा हे सगळं दिसेल, तर बाय डिफॉल्ट त्याही व्यक्तीवर याचा प्रभाव होणार आहे. आपल्या मिशनमध्ये आपणच म्हणतोच, की एक व्यक्ती शक्यतेमध्ये जगला, तर त्याच्या अवतीभोवतीचे लोकही जगायला लागतील. आणि असं करता एक दिवस प्रत्येक माणूस संभावनेमध्ये जगायला लागेल. हे आपलं मिशनच आहे.